आषाढी एकादशी शासकीय महापूजा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सपत्नीक करणार आहेत। आषाढी एकादशीची महापूजा ही महत्त्वाची असते। विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील संदीप कुलकर्णी, सुनील गुरव, हेमा आष्टेकर, नारायण देवकुळे, प्रसाद दशपुत्रे, सागर स्वामी, कुलदीप कुलकर्णी, केदार महादेवकर, महेश भिसे, शुभम कोळी, सागर साळुंखे, उत्तम देशमुख पुजारी ही आषाढी एकादशीची पूजा संपन्न करणार आहेत आणि त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी माऊली डांगे यांनी। आषाढी यात्रा आता 17 जुलै रोजी संपन्न होत आहे आणि त्या यात्रेनिमित्त आज विठ्ठलाची शासकीय पूजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या हस्ते होत आहे आणि आता विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून 11 पुजाऱ्यांची निवड करण्यात आली आहे। विठ्ठलाकडे गुरव असतील, संदीप कुलकर्णी असेल, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीनं पूजा असते आणि काय मंत्रोच्चार मांडले जातात। काय सांगाल, कशा पद्धतीनं पूजा असते? महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन् तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम। श्री रुक्मिणी पांडुरंगाभ्यां नमः। हाची देह हाची डोळा हा सुख सोहळा या ठिकाणी आम्हाला अनुभवायला मिळतो, त्याबद्दल मंदिर समितीच्या आम्ही विशेष आभारी आहोत। सुनील गुरव म्हणून आपल्याबरोबर पुजारी आहेत की जे की विठ्ठलाचा पोशाख परिधान करण्यात ते करतात, ते आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीने पोशाख करतात। सर्वात महत्त्वाचं आषाढ एकादशी दिवशी माननीय मुख्यमंत्री साहेब मंदिर समितीमध्ये येतात। मंदिरामध्ये येऊन चौखांबीमध्ये संकल्प सोडला जातो आणि या संकल्पनामध्ये विश्वकल्याणासाठी, महाराष्ट्रातील जनतेसाठी, शेतकऱ्यासाठी प्रार्थना केली जाते। त्यानंतर गाभाऱ्यामध्ये जाऊन प्रत्यक्ष देवाला स्नान घातलं जातं। दही, दूध, मध, पंचामृताचं स्नान घालून देवाला पोशाख केला जातो। पोशाख आरती करून महाराष्ट्रातील संबंध वारकरी भक्तांना मंदिराचं देवाचं दर्शन चालू होतं। स्वामी म्हणून पूजा आहेत आपल्याकडून, काय सांगाल की कशा पद्धतीने पूजा असते, कसे मंत्रोच्चार असतात? विठुरायाच्या षोडोपचार पूजेसाठी लागणारे साहित्य ते आणण्याची जबाबदारी माझ्या सहकार्यावर असते। नैवेद्य दाखवताना पडदा झाकणे हे भाग्य मिळणे हे कठीण आहे। हे परम भाग्य आम्हाला कधीच मिळणार नाही। या भाग्याची आम्हाला संधी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने दिली, त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो। कशा पद्धतीने रुक्मिणी मातेची पोशाख केला जातो? सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। 2014 सालापासून मंदिर समितीमध्ये सेवेला प्रारंभ केल्यापासून पुजारी म्हणून आम्ही रुक्मिणी मातेची रोज षोडशोपचार पूजा पार पाडतो। त्याप्रमाणे मंदिर समितीच्या निर्णयानुसार 2014 सालापासून महिला पुजारी वर्गाला प्राधान्याने रुक्मिणी मातेची पूजा करण्याचा संधी मंदिर समितीने उपलब्ध करून दिली। त्याप्रमाणे आषाढी एकादशीला माझे सहकारी सौ हेमा आष्टेकर काकू ह्या मुख्यमंत्री साहेबांची पूजा करण्याचे, मुख्यमंत्री साहेबांच्या रुक्मिणी मातेच्या पूजेची संधी त्यांना उपलब्ध झालेली आहे। आपल्याबरोबर रुक्मिणी मातेच्या महिला पुजारी आहेत, आष्टेकर काकू आहेत। काकू, काय सांगाल की कशा पद्धतीने पूजा असते आणि कसं वाटतं की मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आता त्यांच्या समवेत पूजा करायचा तुम्हाला मान मिळाला आहे? शरणागत दीनार्था परित्राणपरायणे सर्वस्य आरती हरे देवी नारायणी नमस्ते। सर्वांची आई जगज्जननी असणाऱ्या रुक्मिणी मातेची पूजा करताना आम्हाला नेहमीच आनंद मिळतो, आत्मिक समाधान मिळतो आणि विशेषतः नेहमी दरवर्षी आषाढी वारीला मंत्री साहेबांच्या सोबत पूजा करताना आम्हाला खूप आनंद होतो आणि समाधान मिळते। आणि या विशेष करून महिलांना या रुक्मिणी मातेच्या पूजेचा मान मंदिर समितीने दिला आणि सर्वांनीच तो मान्य केला, याबद्दल मंदिर समितीचे आणि सर्वांना मी धन्यवाद देते। एकंदरीत आपण बघितलं तर आषाढी यात्रेच्या शासकीय पूजेचा मान ज्या 11 पुजाऱ्यांना मिळाला त्यांनी आता समाधान व्यक्त केलेलं आहे। माऊली डांगे, पुढारी न्यूज, पंढरपूर।